डी सोनकांबळे, लातूर जिल्हा PRP जिल्हाध्यक्ष मी. धम्मसवारीमध्ये 2025च्या माध्यमातून आम्ही दौरा निघाला आमचा. लातूर ते बुद्धगया या दौऱ्यामध्ये आम्ही बरेचसे प्रेक्षणीय स्थळे पाहिले. नागपूर पाहिले, लिंबोळे पाहिले, तसेच त्या ठिकाणी सारनाथ पाहिले. बुद्धगयाचं दर्शन झालं. त्या माध्यमातून बरेचसे ठिकाणी असे प्रेक्षणीय स्थळ म्हणजे अजिंठा लेणी असे बरेचसे चांगले प्रेक्षणीय स्थळ आम्हाला पाहायला मिळाले. आणि या सहलीमध्ये एवढा मोठा आनंद मिळाला. या सहलीमध्ये चांगला आनंद मिळाला. या सहलीमध्ये काम करणारी जी टीम होती ही टीम एकदम सुपर टीम आहे की आम्हाला कुठल्याही प्रकारचं असं जेवणाची अडचण झालेली नाही. कुठल्याही प्रकारचं तकलीफ झालेली नाही. आणि या टीममध्ये, या गाडीमध्ये, या सहलीमध्ये चांगल्या पद्धतीने डॉक्टरची देखील व्यवस्था आहे. ते जबाबदारी डॉक्टर साहेबांनी देखील जबाबदारी घेतलेली आहे. वेळेवेळेला गोळ्या काय औषधं सगळे सोबत घेऊन प्रत्येकाचं तब्येतीकडे लक्ष देऊन त्यांच्या जेवणा खाण्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, सर्व राहण्याची व्यवस्था व्यवस्थेमध्ये चांगल्या पद्धतीचं राहणं देखील आम्हाला मिळालेलं आहे. अशा माध्यमातून या सहलीमध्ये आम्हाला चांगला सहवास मिळाला. आणि या सहलीमध्ये जे टीम आहे ते टीम कचरू कांबळे साहेब आहेत, जयपाल डुमणे साहेब आहेत, त्याच्यामधून प्रमोदजी समुद्री आहेत, त्याचमधून शंकर आहेत, त्याच माध्यमातून तुमचे समाधान आहेत, त्या माध्यमातून चंदू आहेत. ते सर्व टीम एक चांगल्या प्रकारच्या हसी खेळीच्या वातावरणामध्ये आणि एक एन्जॉय म्हणून चांगला प्रवासामध्ये चांगला एन्जॉय म्हणून चांगला म्हणजे गाडीमध्ये चांगले संगीत आहेत, बाबासाहेबांचे गीत आहेत. या गीतावर चांगला एक प्रोग्राम साजरा करण्यात आला. आजपर्यंत 20 दिवसामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचं आम्हाला असं घराकडली आठवण आलेली नाही. आणि म्हणून 20 दिवस कसे निघून गेले हेही आम्हाला समजले नाहीत. आणि म्हणून आम्ही सुखरूप या लातूरच्या दौऱ्यामध्ये नागपूर आणि बुद्धगया हे दौरा कसा झाला 20 दिवसामध्ये हे आम्हाला कळलेलं नाही. आणि म्हणून हा दौरा चांगला झाला, सुखरूप झाला, आनंद झाला. आणि म्हणून आम्ही तुमचं सर्वांचं आभार मानतो, सर्वांचे स्वागत करतो, अभिनंदन करतो, स्वागत करतो. आणि अशीच पुढच्या टायमाला आम्हाला चांगल्या प्रकारचे तुम्हाला शुभकामना देतो की अशाच पद्धतीचे तुमची प्रगती व्हावं आणि अशाच सर्वांना सोबत घेऊन जावं ही माझी विचार मानतो. जय भीम, जय भारत. व्यंकटराव वाघमारे, रिटायर हेडमास्टर, पालखी, कर्नाटक, बिदर जिल्ह्यामधून आलेलं. हा धम्म सहल म्हणजे काय, धम्म काय होतं का नाही त्याबद्दल महाराष्ट्र आणि कर्नाटक हे बॉर्डर असल्या कारणामुळे कचरू कांबळे साहेब, जयपाल डुमणे, आपले डॉक्टर साहेब, समाधान या सगळ्याने कर्नाटक ह्याच्यामध्ये पालखी तालुक्यामध्ये येऊन ते धम्मसहल का असते आणि त्यात आमच्या घरामध्ये जे बाया सगळे एक बार धम्मस यात्रेला जावं म्हणून हे केल्याने त्या धम्माबद्दल सर्व डॉक्टर साहेब, आपले कांबळे, जयपाल या सगळ्या लोकांनी सगळं मार्गदर्शन करून आणि त्यातल्या त्यात आपली जी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे म्हणजे ड्रायव्हर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धन्यवाद कुणाला म्हणलं म्हणजे ड्रायव्हर साहेबांना. कारण अनेक ह्याच्यामध्ये अनेक देवस्थानचे हे घेतो दुर्घटना होतात, पण धम्म सहलमध्ये जे डॉक्टर साहेब म्हणा, कांबळे साहेब म्हणा, जयपाल म्हणा, समाधान म्हणा, त्या लोकांनी जे सहल घेऊन व्यवस्थित येऊन आम्हाला या ठिकाणी आणि खाण्यापिण्याची, राहण्याची सगळी सोय केली. आणि सर्व इतर बांधवांना सुद्धा मी सांगू इच्छितो की आपल्या जीवनामध्ये धम्म सहज हे काढलं पाहिजे. आणि त्यातल्या त्यात डॉक्टर साहेबांना, जयपालांना आणि आपले शत्रुमामांना एवढीच विनंती बा असेच धम्मसहल करून सने लोकांना जागृतीचं काम केलं पाहिजे. आणि त्यातल्या त्यात आपले शंकर ही मुलं नाव
त्या लोकांनी इतके इंटरेस्ट लेकरांनी घेतले, नाच गाज मनोरंजन जे केले की 15, 20, 25 दिवसाचं 1 महिन्याचं लाईफ आपल्या जीवनामध्ये गेलो, पण ह्या 20 दिवसामध्ये इतका आनंद मिळाला. आणि त्यामुळे असं सहकारी जावा म्हणून मी डॉक्टर साहेबाचं, जयपाल साहेबाचं, जमले साहेबाचं, अभिषेकचं, या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करून आणि आपल्या पुढील कार्यक्रमाला असं सहकार्य आम्ही करू आणि तुम्ही असं व्यवस्थित हे करू. आणि तुम्ही घेऊन गेल्याबद्दल हे सगळे लेडीज लोक इतके आनंदात आहेत आणि थोडं त्या ठिकाणी परिवर्तन होईल. म्हणून मी तुम्हा संचालक लोकांचं अभिनंदन करून सगळ्यांना जय. मी विजया गायकवाड, राहणार लातूर. आणि आम्ही धम्मस्थळीला गेलो 20 दिवस. तर मागच्या 2 वर्षापूर्वी जे आम्ही धम्मस्थळीला गेलो होतो त्यापेक्षा ह्या सहलीमध्ये बराच काही बदल झालेला होता. आणि दिल्ली, आग्रा याच्यामध्ये नवीन स्थळ होते. बाकीचे पण स्थळ चांगले दाखवले आणि व्यवस्था पण चांगली केली आणि त्यांची मॅनेजमेंट पण खूप चांगली होती. अशीच पुढच्या सहलीला आणखी सुधारणा व्हावी आणि असंच आम्ही त्यांना सहकार्य करू. बस एवढं मनापासून जय भीम करते. आणि माझं नाव भारतबाई निवृत्तीराव पूजे, सिद्धार्थनगर, भारती, कर्नाटक राज्य. इथून आम्ही लातूरला सहलीला आलो, धम्म सहलीला. आणि तिथून जेतवन, नागपूर हे सगळं केलं. आणि बोधगया, लिंबुनी ह्याचे सगळ्यापेक्षा मला दिल्लीमध्ये समाधान वाटलं. कारण मी अगोदर 2 वेळेस आलेले होते बोधगयाला. त्याच्यापेक्षा जास्त समाधान मला दिल्लीमध्ये झालं. आणि आमचं सहकार्य सगळे चांगले होते. जेवणा खाण्याची सोयीपेक्षा आम्हाला बघण्याची आवड होती, जास्त बघायची आवड होती. ती आमची आवड पूर्ण झाली आणि तुम्हाला आमचा असंच आशीर्वाद असो. धन्यवाद. जय भीम. मी सुभद्रा कैलास चिंचोलीकर. आम्ही धम्म सहलीला गेलो होतो आणि तिथं नवीन सर्व काही योजना म्हणजे आम्ही जी काही बुद्ध सहल जी पाहिली दिल्लीमध्ये, आंबेडकरांचं घर पाहिल्यानंतर सर्व काही मिळाल्यासारखं झालं आम्हाला. दिल्लीमध्ये इतर ठिकाण तर पाहिलेलेच आहे, पण दिल्लीचं ठिकाण पाहून खूप म्हणजे सार्थक झाल्यासारखं झालं बुद्ध सहलीचा. आणि जेवणाची व्यवस्था वेळोवेळी होती आणि जेवण हे घरच्यापेक्षा चांगलं होतं आणि घरच्या टायमापेक्षा अधिक लवकर मिळत होतं. आणि आता अशीच व्यवस्था पुढे करत जाणे आणि तुमचा असाच प्रगती वाढत राहणे. आम्ही तुम्हाला असेच काही लोक म्हणजे धम्म सहलीला पाठवून देऊ, तुम्हाला मदत. जय भीम. मी सुरू वर्ष सर बोलतो. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं डॉक्टर प्रमोद समुद्रे यांनी या सहलीचं आयोजन केलेलं होतं. ही सहल लातूर ते नागपूर, नागपूर ते वाराणसी, वाराणसी गया अशा पद्धतीनं 20 दिवसाची सहल झाली. या सहलीमध्ये एवढा सुंदर अनुभव आला आणि पूर्ण ग्रामीण भागातले आमचे सहकारी साथीदार असल्यामुळं आणि सहसा सर्वात महिला जास्त असल्यामुळं आणि सर्व महिला 65 ते 64, 60 वर्षाच्या पुढे असल्यामुळं सर्वांचा अनुभव खूप छान आला. अगदी व्यवस्थित आयोजकांनी व्यवस्था केली. या व्यवस्थेमध्ये जेवणाची, राहण्याची सोय, विशेष आणखी दवाखान्याची, कुणाचं पोट दुखलं, कुणाला ताप आली, पुरसा आलं, सगळ्या गोष्टीचं अगदी घरातल्या कुटुंबासारखं सांभाळून त्यांनी नेलं, आणलं. आणि आम्ही आता जस्ट या वेळामध्ये लातूर या ठिकाणी पोहोचत आहोत. आणखी पोहोचणार 10 मिनिटाच्या लागून. एकंदरीत सहली खूप सुंदर झाली. अनुभव. जय भीम. मी कलावती व्यंकटराव सिंगवसे, अमोलपूर येथून बोलते. भाग पडले नव्हते इतकं म्हणजे ह्याच्यामध्ये होते किंवा आपण कुठं काहीतरी पाहावं, कुठं तरी जावं अशी इच्छा होती. ते माझी पूर्ण झाली. आणि मग 20 दिवस कसं करावं हा प्रश्न पडला होता, कारण कधीच घर न सोडल्यामुळे. पण 20 दिवसात कुठे गेले, एक नवीन कुटुंब तयार झाल्यासारखं किंवा लहान बहिणी किंवा मुलं सगळे म्हणजे
कुटुंबातले परिवार जमल्यासारखे भेटले. मला खूप आनंद वाटला. टेन्शन मुक्त फ्री वातावरण होतं. छान वाटलं. आणि पूर्ण स्थळ हे धार्मिक स्थळ होते. प्रत्येक गौतम बुद्धाचा किंवा आंबेडकरांचे काहीतरी विचार घेण्यासारखे किंवा शांत वातावरणामध्ये पार पडलं. सगळे स्थळं आवडले, छान होते. आणि नंतर असं कुठे सहल काढण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन करावं आणि असं संपर्कात यावं. छान वाटलं. सगळे बघितले आनंद, सगळे खूप चांगलं वाटले. डॉक्टर सर, जयपाल, सगळे कांबळे सगळं शंकरदादा सगळे व्यवस्था केले. चांगले झाले, चांगला आनंद वाटले. घराकडे टेन्शन काही नव्हते मला. फिरले, खेळले, बसले, चांगलं झाले मला. जय भीम. माझं जय भीम. आम्ही कर्नाटकमधून आलेलो आहोत. सिद्धार्थनगर, भालकी, जिल्हा बिदर, भालकी तालुका. व्यंकटराव वाघमारे, माझं नाव कस्तुरबाई वाघमारे. तसंच सर्व आम्हाला ह्या जीवनात येऊन मला एक लई इच्छा होते. मग समजा म्हणजे न्यायला जायचं, बुद्धगयाला जावं, एवढं कसं का म्हणा बघावं म्हणायचं. आणि तसंच आम्हाला सगळे सहकार, माझ्या बंधू भाव आणि सगळे आम्हाला सहकार दिले. आम्हाला एक लई आम्हाला कोणते पाय दुखायचे, हात दुखायचे, लईच हे होतं. आम्हाला एक डॉक्टर आमचे फोन भेटले म्हणून आमचं सगळं गोळ्या हे सर्व आम्हाला सगळं एक हे झालं. मग समजा आम्हाला काहीच वाटलं नाही. गोळ्या खाल्लं की चांगला आनंद वाटलं. तसंच आम्ही नागपूर काय आम्ही बघितलेलंच होतं. आम्हाला पूर्ण सर्व आम्ही बघितलो. आम्हाला त्या ह्याच्यामध्ये जायला भीती वाटत होती, पण तुम्ही सर्व आम्हाला सहकार होतो. आम्हाला सगळं राजगार पर्वत हे सर्व आम्हाला बघून आनंद वाटला. आम्हाला काही घराकडे आठवण आली. जय भीम. जय भीम. नमो बुद्धा. जय भीम. मी आले कर्नाटकमधून, भालकीवरून. माझं नाव वर्षा पुंजे, बाबूराव पुंजे. आम्ही सगळं फर्स्ट जैतवन, नंतर नागपूरच्या बाद कामठी, नागलो, वाराणसी, बुद्धगया हे सगळं बघितलं छानपैकी. आणि डॉक्टर साहेब आणि पुन्हा जयपाल कांबळे यांना आणि काय त्याचं नाव समाधान. आणि हे सगळे आमचं खूप व्यवस्था केले. आणि शंकरदादा सगळं मला किती फोटो असं म्हणत होते. आमचं खूप व्यवस्था केले. आणि आम्हाला कसं आम्ही घरी राहतो ना तसंच त्याचप्रमाणे आमचं व्यवस्था केले. आम्ही घरी कसं राहतो तसंच आमचं व्यवस्था केले. आम्हाला घराकडे काहीच आठवण नाही. आम्ही घरी आहोत का असं बाहेर फिरायला असं आम्हाला वाटलं नाही. अनेक वेळा असं यावं म्हणायचं माझा इच्छा आहे. एवढं बोलून माझं जय भीम. जय भीम तुम्हाला. जय भीम. आणि का म्हणून नाव सांगा तुमचं. सांगितलं की सुमित्राबाई. कसं वाटलं तुम्हाला सहलीला येऊन? मला लई चांगलं वाटलं. डॉक्टर सोबत, पाणी सोबत, जेवण सोबत, आम्हाला नेणं आणणं जपून आणणं सोबत. नेपाळ गेलो. टीमनं कसं सहकार्य केलं तुम्हाला सगळं? काय बाकीच्यांचं सहकार्य कसं होतं? गाडीतलं सहकार्य होतं का तुम्हाला? कसं होतं तुमचं सांगलं की डॉक्टर सोबत, सहकार्य सोबत, जेवण सोबत, पाणी बघून कसं सोबत, वाटलं? व्यवस्थित सगळं फिरून कसं वाटलं? फिरून तर लई छान वाटलं. पाय तर लई सुजून गेला. तर माने काय सांगू, एवढं चालेल एवढं. 1100 मूर्ती घेतली माय महाराज. नाव सांगा तुमचं. नाव सांगा. सांगितले की सांगा डबल एकदा. आहे रेकॉर्ड झालं नाही. सांगा नाव. मुद्रिका गायकवाड, शिंदी कमट. बोला. सत्यकला नारायण सोनकापे, लातूरहून निघाले. बुद्धगयाला गेले, सारनाथ सगळं दाखवले. व्यवस्था सगळी चांगली झाली आमची. सगळे डॉक्टर सगळं बघितलं. डॉक्टर साहेबांना सगळी व्यवस्था केली आमची. सगळ्याच हशेमध्ये सगळं चांगलं आमचं पाणी झालं. सगळं चांगली झाली. धम्मसहलेला आणि सर्व कार्यकर्त्यांना पाठी हां आम्ही हे दुसऱ्यांदा आहे. आणि पूज्यताई एकाच फोनवर आम्ही एवढे सगळेजण भालकी तालुक्याहून आलोत. आम्ही आमचं गाव ओरवट्टे, पण प्रॉपर राहतो आम्ही भालकीला. हां
नंतर काही की खूप आनंद वाटला. हे कार्यकर्ते म्हणजे आमचे लेकरं असल्यासारखं वाटलं. एवढं आता घरी गेल्यानंतर रडायचंच आहे आणि वर्षभर रडायचंच आहे. परत आनंदी व्हावं म्हणलं तर आणि सहलीला यावं. हां, जयपाल म्हणा, ह्याला काय समाधान म्हणा, अभी म्हणा, सर्वात छान शंकर डॉक्टर साहेब आणि ड्रायव्हर साहेबही छान समाधानाने घेऊन गेले तर. आणि जेवणाची व्यवस्था सुद्धा छान. धर्मशाळेत राहिलेलं मला खूप वाटलं, कारण लॉरीमध्ये 4-5 जणच राहत होतो. धर्मशाळेत गेलेलं सर्व एकत्र बसून जेवण केलं, ते मला आनंद वाटला बघा. जय भीम. जय भीम. माझं नाव पार्वतीबाई राजकारणे आहे. आम्ही बोधगयाला गेलो. आम्हाला भारतबाई टीचर आम्हाला 2 दिवसांनी आम्हाला दाखवले. आम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्था केले. आम्हाला ड्रायव्हरचा पण व्यवस्था आम्हाची लई केली. जेवण करण्याची व्यवस्था केली. सांभाळून आणण्याची व्यवस्था केली. आम्हाला सांभाळून सनी आणले. ಮರಾಠಿ ಏನ ಬಗ ಎಲ್ಲರಿಗೆ ಜೈ ಭೀಮಾ. ನನ್ನ ಹೆಸರು ವಂದನಾ ಮುರಂಬೆ, ತಾಲೂಕಾ ಮಲ್ಕಿ, ಜಿಲ್ಲಾ ಬೀದರ್, ಗಾಂವ್ ಹೊರವಟ್ಟಿ. ಧಮ್ಮ ಯಾತ್ರೆ ಮಾಡ್ಲಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೇವೆ ನಾವು. ನಾನಾರ ಒಲ್ಲಂತೆ ಕುಂತಿದ್ದೆ. ನಾವು ಇಬ್ಬರು ಅಕ್ಕಂಗಿಯರು ನಂಗೆ ತಯಾರು ಮಾಡ್ಯಾರ. ನಾ ಮನೆಗಿಂದ ಹೊರಗೆ ಬಂದಿಲ್ಲ. ಎಲ್ಲ ಪೂರ ಆಲ್ ಇಂಡಿಯಾ, ಅರ್ಧ ಇಂಡಿಯಾ ನೋಡ್ದಂಗೆ ಆಯಿತು ನಮ್ಗೆ. ಬುದ್ಧಂದೆಲ್ಲ ಆಯಿತು. ಡಾಕ್ಟ್ರ್ ಅವರು, ಶಂಕರ, ಜಯಪಾಲ ಇವರೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಕಾಳಜಿ ಭಾಳ ತೊಗೊಂಡಿದ್ರು. ಅವರಿಗೆಲ್ಲ ನಾನು ಜೈ ಭೀಮ. ಒಳ್ಳೇದಾಗ್ಯದೆಲ್ಲ. जय भीम. माझं नाव लक्ष्मी शिंदे, तालुका वरवट्टी, तालुका भालकी, जिल्हा बिदर. आम्ही धम्मस्थळाला आलो. नागपूरला दीक्षाभूमी बघितलो. तिथं डोंगेश्वरी, बुद्धगया बघितलो. आनंद झाला मला. दिल्ली बघितलो, तिथं पण छान झाली. आग्रा बघितलो. ताजमहल छान वाटले आपल्याला. हे सगळं बघून आपल्याला अति आनंद झाला. जेवणाची सोय होती. कार्यकर्त्याने आमच्या खूप काळजी घेतली. त्यासाठी आम्ही सगळ्यांना परत सांगू, चला आमचं सर्वांचं अभिनंदन करू. आमचे नाव पण घ्या ना, तिघांचे नाव. साहेबांनी छान व्यवस्था केले. जयपाल साहेबांनी बी छान व्यवस्था केले. आम्ही पण छान व्यवस्था केले. सगळं आम्हाला आनंद झाला. सगळ्यांना धन्यवाद. माझं नाव रमाबाई भीमराव सोनकांबळे. मुक्काम उमरगा, मुक्काम तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद. मी कन्नड सांगू. मी धम्मयात्रेला गेलो होतो. सोबत आले. माझं नाव तारामती सूर्यवंशी. आम्ही बोधगयाला गेलो. आमच्या सहकार्य करायला खूप माणसं छान होते. आमचा आनंदानं स्वागत झालं. सगळं आम्ही परिवार बघितलो. आग्रा बघितलो, दिल्ली बघितलं, सायनाथ बघितलं. माझं नाव सुषमा कांबळे. आम्ही बोधगयाला गेलो. अर्जुन जमुने धम्मस्थळ गुरुकडून मी आलेले आहे. आणि सर्व बुद्धगया हे सर्व परिसरामध्ये आमचं सहकार्य आम्हाला सर्व दाखवले. सर्व आपल्याला खूप आम्हाला आनंद झाला आणि सर्व आम्ही बघून खुश झाले. धन्यवाद. जय भीम. सहलीत तुम्हाला तुमचा स्वतःचा असं तुमच्या धर्माचा इतिहास बघून कसं वाटलं? जय भीम. जय भीम. माझं नाव अमन कोटेबा गायकवाड, राहतो लातूरला. आता तुमच्यासोबत 3री वेळा सांगण्यात झाली. माझ्याला होईल तेवढ्या धापात वाया काढून दिलो आणि कुठल्या ट्रीपला बी आणि जाईच काढून देतो बस. जय भीम. बोला की पुढचं.
मला धर ना, मला धर. तुला धरू होय. आमचं नाव कसं शिवबाबा छान वाटलं सर. माझं नाव शालूबाई ससाने राहणार लातूर. सर निघालेली छान वाटली, जेवणाची व्यवस्था झाली सगळी. जय भीम. माझं नाव वैशाली भीमराव कांबळे, तालुका औसा, जिल्हा लातूर. आम्ही बुद्धगयाला गेलो. आमच्या लक्षात बी नव्हतं. आमची सोबत असणाऱ्याने फार काळजी घेतली. आमच्या जेवणाची व्यवस्था केली, आमच्या राहण्याची व्यवस्था केली. जय भीम. कसं वाटलं फिरून सगळं? सगळं चांगलं वाटलं मला. आनंद वाटलं. कुठल्या सगळ्याचं चांगलं वाटलं. जेवण चांगलं केलं. व्यवस्था सगळी केलं. सगळं चांगलं वाटलं. सगळं बघून कसं वाटलं सगळं फिरून? आनंदाने आता ते नाव येणार काय ना बोला पुढचं कसं वाटलं? कसं वाटलं तुम्हाला फिरून? आणि सगळ्या टीमनं तुम्हाला कसं सहकार्य केलं बाकीच्या? बाकीच्या बसमधले सगळे कसे होते?